आमचे जे उमेदवार आहेत सुंदर पाटील त्यांना आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता प्रभागामध्ये पैसे वाटप करताना दिसला. सत्तेचा दुरुपयोग कुठेतरी भारतीय जनता पार्टी करते. हा जो प्रचंड पैसा आज प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये दिसतोय, कुठून आला? त्यांचे काही स्थानिकचे कार्यकर्ते बिथरलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं रिॲक्शन त्यांच्या माध्यमातून होतं. प्रभाग 18मध्ये आमचे जे उमेदवार आहेत सुंदर पाटील त्यांना आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता प्रभागामध्ये पैसे वाटप करताना दिसला. त्यांनी त्याला अडवलं, त्याच्या बॅगेची तपासणी करायची किंवा त्याला बॅग दाखवा असं सांगितलं, पण तो त्यांनी बॅग दाखवली नाही, तो पळून गेला तिथं. आता त्याच्या बॅगेत जर खरंच काही नसतं तर त्यांनी दाखवायला काहीच हरकत नव्हती. पण असंही असतानाही सत्तेचा दुरुपयोग कुठेतरी भारतीय जनता पार्टी करते. हा जो प्रचंड पैसा आज प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये दिसतोय, कुठून आला? हा सर्वसामान्य जनतेला खरं तर विचार करायचा विषय आहे. आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता हे कुठंतरी आज आपल्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये चित्र दिसायला लागले. पण तरीसुद्धा सर्वसामान्य जनता आता हुशार झालेली आहे आणि ती काँग्रेस आणि महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत राहील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे या बाबतीत रीतसर तक्रार केलेली आहे, आचारसंहिता कक्षामध्ये केलेली आहे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा केलेली आहे. आता आम्ही पाहतोय वाट की निवडणूक आयोग यावरती काय कारवाई करते. मग सध्या आदरणीय देवेंद्र भाऊंच्या सभेनंतर लातूर शहरामध्ये एक भाजपमय वातावरण झालेलं आहे आणि जी आज सकाळी घटना घडली जिथं जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि सामान्य कार्यकर्ता संजयजी गिरी यांच्यावरती जो काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचा तीव्र निषेध भारतीय जनता पार्टी करते. त्यांचे काही स्थानिकचे कार्यकर्ते बिथरलेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं रिॲक्शन त्यांच्या माध्यमातून होतं. तिथले अजून एक सर्वसामान्य कार्यकर्ते राजकुमारजी शेटे त्यांच्या घरी जाऊन तिथल्या स्थानिकच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केली. 15 तारखेनंतर तुमची लेकरं, तुमची बायको वगैरे ते इथं दिसू देणार नाही वगैरे वगैरे अशा धमक्या त्यांना दिल्या. आता त्या संदर्भात ही सर्व कार्यकर्ती मंडळी आणि आमच्या स्थानिकचे उमेदवार पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करतायत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या सर्व घटनेचा तीव्र असा निषेध करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण आपली बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. सन्मानानं या गोष्टी झाल्या पाहिजेत, ही आपली संस्कृती नाही आहे. दमदाटी, दहशत पसरवणे किंवा अशा पद्धतीचं वर्तन करणं हे लातूरकरांना अपेक्षित नाही. आपली संस्कृती वेगळी आहे. नाही, मतदान सुजाण आहे, त्यांना माहिती आहे की आपल्याला काय चांगलं आहे, आपल्याला काय वाईट आहे आणि म्हणून याचं उत्तर मतदानाच्या दिवशीच जनता देईल असा मला विश्वास वाटतो.